कॅरेक्टर्स फिक्स. तुम्हाला नाटककार व्हायचं असेल तर पात्रांबरोबर होणाऱ्या पहिल्या वाचनाला अजिबात जाऊ नका. कारण ह्या प्रसंगाइतका लेखकांना निरुत्साहित करणारा दुसरा कुठलाही प्रसंग नसेल. चला सगळेजण आले का? आज फक्त पुस्तकाचं वाचन करून घेऊया. चला देवळेकर जरा लवकर या ना. आणि असे कोपऱ्यात काय वाचलं? पुढे वा पुढे वा. चला छत्र्या नारळ आणलास का? नाही कुलकर्णी म्हणले दुकान बंद आहे. असं मग काय नाही आणायचा? बरं साखर वाट बरं सगळ्यांना. साखर खल्लास आहे. बरं हार घाल त्या फोटोला. तो तरी आणलास का? जी. हा पेढे नाही तर निदान ती साखरेची चिमीट तरी आमच्या याच्यात टोकायची होती ना. चला आता वाचन करून घेऊ. मी श्रीला तुम्ही सुरुवातीचं वाच. ठीक आहे. बायकोची बहीण. अहो बायको की बहीण? बायकोची बहीण. बायको की बहीण नीट वाचा बरं गेलं पाहिजे. हे पहा ह्या वहीत बायकोची बहीण असं लिहिलेलं आहे. तो शंकर्या नेहमी अशा चुका करतो. मागे वाळूचं तेल. बायकोची नाही ती बहीण. ती नक्की करुण रसप्रधान म्हणजे समस्या पूर्ण नाटक. स्थळ दिवाणखाना. उजव्या बाजूला दरवाजा. डाव्या बाजूला दरवाजा. स्वयंपाकघरात जाण्यासाठी. मधला दरवाजा बाहेरून आत येण्यासाठी. प्रेतनात प्रवेश करतो. फुलमाळीकर फुलमाळीकर पुढे काय लिहिलं बाई? त्याला निरोप नाही मिळाला. ते म्हणाले तुझी काहीतरी अडचण आहे म्हणून. बरं जाऊ दे मीच वाचतो त्याचं. हा प्रेमनात प्रवेश करतो. विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. विचार पुढे काय रे रंगी म्हणजे कामिनी तेलकर नाही आल्या का आज? आजारी आहे पण. हो त्या नाट्यप्रयोगाच्या नाटकात काम करते ना ती. रंगीत तालीम आहे तिची तिथं. अगं पण मला कालच भेटली होती. हे बोलली मी रंगी. ओ मिस नीला तुम्हाला मी किती वेळा बजावलंय की मिस कामिनीला रंगी म्हणू नका म्हणून. तुम्हाला मात्र मिस नीला म्हणायला हवं. म्हणजे काय नावच आहे माझं ते. तुम्हाला रखमी म्हणते की मग काय? मीच वाचतो विजयचं. चंद्रिका ब्रह्मे प्रवेश करते. अहो नीलाबाई तुम्ही चंद्रिकेचं काम करणारच ना? मग गप्पा का? मी कुठे नाही म्हणते. वाचा बरं पुढचं. पण मी ना माझी जरा वही येणार विसरली. अरे काय चाललंय काय? तुम्हाला लोकांना साधी एवढी अक्कल नाही. नाटक करता का तमाशा रे? आले मीच वाचतो. राव बहादूर प्रवेश करतात. राव बहादूर प्रवेश करतात. काय ग नरवा कुठे तुझा? पण इथे तर नरवा असं लिहिलंय. नरवा याला काय अर्थ आहे का? आमच्याकडे वराडात ना कशाला तरी नरवा म्हणतात. वराडा दिल्यावर म्हणत असं आता नवरा करून घ्या. त्यांना नवरा करून काय म्हणताय? कवित
हे काय? हा? माझं तुझ्यावर अलोट प्रेम आहे. तू वाईस त्याच्यापासूनची निवड केली. ओ भुजंगराव, मला वाटतं या वहीमध्ये हिरोईनची आणि नड्याची भाषण मिक्स झाली आहे. तो कॉफी करताना उपयोग आणखी काही वेळ नकळत वाचन चालतं. आपलं काम झाल्यावर एक एक पात्र उठून चालायला लागतं. नाटकाचा शेवट काय होणार याची कोणालाच उत्सुकता नसते. शेवटी बिचारा नाटककार उरतो. आपण इतकं भिकार नाटक कसं लिहिलं याचा विचार हळूहळू उंटाच्या तांड्यासारखा नाटकाचा प्रवास सुरू असतो आणि नंतर तालीम हॉल मध्ये पोहोचण्याच्या थराला ते एकदाच येते. हा, चला चला, आले का सगळे? हे बघा, हा तुमचा दरवाजा. हा? इथनं तुम्ही एंट्री करायची. आणि ही आहे खिडकी. हा? ते टेबल कशामध्ये? टेबल नको. हा. आणि हा कोच. आणि हा हाय स्टँड. हा? चला सुरू. गोविंदराव एंट्री का? अरे बोलते कुठे आहेत? बोलते नाही आला. अहो त्याला रेडिओवरती खेडूताच्या कार्यक्रमात काम आहे ना, तिकडे गेलाय तो. काय चाललंय? बरं मीच करतो प्रेमनाथचं काम. हा? मग मी येतो आणि म्हणतो बघा रे विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. अहो कामिनी बाई, अहो चेहरा जरा आश्चर्य झालं. विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. अरे अहो ही खिडकी आहे ना. विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. सखी कुसुमावती हे आपलं भाऊ हो बाई ना. अरे कुठलं वाक्य म्हणताय तुम्ही? ही वेळ इथे कशी आली? राम 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 राम. अहो हे कुठल्या नाटकाची वेळ आहे? बायको की बहीण बसवतोय. हे काय मोठ्या खात्यावर नाटकाची? आज भाऊरावांची वही द्या आणि उद्या मेहरबानी करून चालू नाटकाची वही आणायची. आता वाचा बरं पडेल. विजया अहो माझ्या म्हणजे प्रेमनाथच्या वही आहे. तुम्ही विजयाचं काम करताय, मी नाही. मी म्हणणार की नाही देवानी? लवकर पाहुणे म्हणले. परत विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. मी अंकला पाहतो कुठलं नेसू. विजया, आज माझ्या जीवनात काय रोग होता. होता टायपिंग केलंय काही कळत नाही. ही मराठी टाईपची अक्षरं उठली नाही आहेत ती. असं काय बरं बोलता? असं काहीतरी दिसतंय का वगैरे. उगा आपलं आमच्यावर डाग पडतात. जाऊ दे. चंद्रिका ब्रह्मे प्रवेश करते पासून घेऊया.
का मी तुमची एंट्री आली का कुठून येऊ? विजया काय भुजंगराव? अहो हे वर आलेले खेळ मेरे थोपले का नाही तुम्ही? हे बघा एवढी साडी फाटली माझी. आई गोशी. काल माझं धोतर फारच फाटलं होतं. फाटकी साडी नेसून मी म्हणत तालमीला उभं होती ना लाज वाटते. मी आता बदलून येते. आता हो ना आता परत जाऊन परत कुठे येऊ? मग? आता उद्याच येते. आज मला जरा सिनेमा उद्या मेजवानी करून या आपण नक्की उद्या वेळेत येते. हो, 5 नंतर. भुजंगराव, मी पण उद्याच येते. भुजंगराव उद्याच भेटू. अरे काय चाललंय रंगराव प्रवेश करतो बाजून घेऊया 2 आवाज नुसते वेस्ट ऑफ टाइम झाले मिस्टर भुजंगराव. मला आता हीच मास्टर्स मध्ये जायचंय रिहर्सलला. उद्या माझ्या बिगिनिंग पासूनच घ्या. आन्सर वेस्ट ऑफ टाइम. अहो सिन्सिअरनेसच नाही तर मूड डेव्हलपमेंट कशी सक्सेस करून दाखवायची. वेस्ट ऑफ टाइम. शंकर्या तुझे डायलॉग गेले बाबा बाय